नमस्कार. मी म्हणाली कॅप्टन खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये गाजते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कॅप्टन खरात प्रकरण होण्याआधी इराण, इस्रायल, अमेरिका महायुद्धामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर सिलेंडर, पेट्रोल, डिझेल आणि महागाई या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली होती आणि शासनाला, सरकारला जनतेने धारेवर धरलेलं होतं. आणि अचानक कॅप्टन खरात भोंदू बाबा प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजायला सुरुवात झाली आणि सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, महागाई आणि इतर प्रश्न, हे सर्व प्रश्न मागे पडलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे भोंदू बाबा खरात प्रकरण. रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा आणि या भोंदू बाबाच्या आश्रमामध्ये कोणी कोणी आपली हजेरी लावली, कोण कोण या भोंदू बाबाच्या पाया पडलेले आहे आणि कोण कोण या भोंदू बाबाचं मूत्र पिलेले आहे, हे सर्व आता या महाराष्ट्रामध्ये महत्वाचे प्रश्न झालेले आहे. आता हे महत्वाचे प्रश्न हाताळत असताना किंवा या महत्वाच्या प्रश्नावर बोलत असताना एक मुद्दा उपस्थित होतो की हा खरात, कॅप्टन खरात बाबा, भोंदू बाबा, जो महिलांनाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा ओशोला मूत्र एक पेय पाजत होता आणि त्यामुळे हे सर्व नेतेच नाही तर श्रीमंत लोक, अधिकारी त्याचे ते मूत्र पाहून खुश होत होते आणि आनंदी होत होते. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे की या भोंदू बाबाजवळ कोणत्या अधिकाऱ्याच्या, कोणत्या नेत्याच्या, कोणत्या श्रीमंताच्या, कोणत्या एक्सेट्रा एक्सेट्रा बायका इथे गेलेल्या होत्या. काही निवडक फोटो आपल्या समोर आलेले आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्लॅमर नेत्या, ज्या नेहमी चर्चेत असायच्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये, त्या नेत्या म्हणजे एक ट्रोलिंग आणि मनोरंजन आणि क्युरियोसिटीचं एक भांडार असलेल्या चाकणकर ताई यांचा राजीनामा झालेला आहे. आणि हा राजीनामा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागणार आहे, असं हे कॅप्टन खरात प्रकरण. या कॅप्टन खरात भोंदू बाबा, मूत्र पाजणारा बाबा, महिलांचे लैंगिक शोषण करणारा बाबा आणि या बाबाला सपोर्ट करणारे नेते, त्यांचे एक 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 फोटो बाहेर येत आहे. सर्वांचेच फोटो बाहेर येणार आहे आणि कोण कोण या भोंदू बाबाच्या सानिध्यात गेलाय, कोणी कोण कोण या भोंदू बाबाच्या पाया पडलाय, कोणी कोणी या भोंदू बाबाचे पाय धुतलेले आहे. पण प्रश्न हा उभा राहतो की काल परवापर्यंत त्या ज्या भोंदू बाबाजवळ काहीही नव्हतं, तो एक भविष्यवाणी सांगणारा बाबा 15,000 कोटीचा मालक कसा बनतो, हा इथे महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे की राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याशिवाय हा भोंदू बाबा 15,000 कोटीचा मालक होऊ शकत नाही. जेव्हा शेतकऱ्याजवळ पाणी नव्हतं तेव्हा या बाबाच्या आश्रमाला पाणी पुरवठा होण्यासाठी शासनाकडून आदेश निघतो. तर विचार करा, या भोंदू बाबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये किती नेत्याचे हात असतील. अनेक नेत्यांचे फोटो आले. रुपालीताई चाकणकर हा एक मोहरा बनलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा घेऊन बीजेपीने सुद्धा स्वतःला एक काय म्हणावं आपण, आम्ही किती कर्तव्य दक्ष आहे, आम्ही तात्काळ राजीनामा घेतला आणि राजीनामा घेऊन आम्ही या महाराष्ट्राचे किती रक्षण करते आहोत. पण या ठिकाणी भोंदू बाबा
जवळ कोण कोण गेलं होतं याचा एक खूप मोठा खजिना आहे आणि हा खजिना हळूहळू बाहेर पडणार आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हे एवढं मोठं भोंदूबाबा प्रकरण गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय बाहेर पडूच शकत नाही. हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हे काही खरात भोंदू, मूत्र पाजणारा भोंदू कॅप्टन खरात, हे प्रकरण काही आजचं परवाचं नाही आहे, गेले अनेक वर्षापासून आहे आणि हे प्रकरण गेल्या महिन्यापासून शिजत आहे. आणि अगदी सिलेंडरचा भडका आणि भोंदूबाबा प्रकरणाचा भडका एक साथ झालेला आहे. आणि या भोंदूबाबा प्रकरणाच्या निमित्ताने किंवा भोंदूबाबा प्रकरणामुळे मूत्र पाजणारा भोंदूबाबा सिलेंडर प्रकरण हे मागे पडलेलं आहे, लक्षात घ्या. आता लोकांना सिलेंडर नको, पेट्रोल नको, महागाई नको. आता जनतेला, जनतेला म्हणजे सर्वच जनतेला नाही, काही सजग जनता आहे आमच्या तुमच्यासारखी, की या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा प्रकरण हे एकमेव प्रकरण नाही. अनेक प्रश्न आहेत, अनेक रोजगाराचे प्रश्न, शेतीमालाचे प्रश्न, शेतीमालाच्या भावाचे प्रश्न आणि सध्या इराण इराक युद्धामुळे सिलेंडर गॅस प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे. अनेक हॉटेलमध्ये सिलेंडर गॅस नसल्यामुळे हॉटेल तर बंद पडतच आहे, पण अनेकांनी आपल्या हॉटेलमधील अनेक मेनू कमी केलेले आहे. म्हणजे हॉटेल व्यवसायावर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये गदा आलेली आहे. परंतु आता खरा महाराष्ट्रात प्रश्न कोणता आहे की भोंदू बाबाकडे कोणत्या कोणत्या महिला गेल्या होत्या, त्या कशा कशा गेल्या होत्या, त्या खरात कॅप्टन खरातनी त्यांचा कशा कशा पद्धतीने उपभोग घेतला, त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे पेय पाजले, ते पेय पिल्यानंतर त्या कशा कशा बेशुद्ध झाल्यात, मग त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत काय काय केलं, कशा कशा प्रकारे केलं, कॅमेरामध्ये काय काय टिपले केलं. सध्या जे कॅमेरामध्ये टिपलेल्या याच्यामध्ये जे व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओ माध्यमातून जेवढं जेवढं समोर येत आहे त्याच्यापेक्षा आणखीन काही पाहायला मिळेल का. आणि खरंच तिथे गेलेले ते महिलांचे चेहरे दाखवत आहेत, आणखी कोणत्या महिलेचा कोणत्या नेत्याचा चेहरा दिसतोय काय, एवढंच काय अनेकांना ही क्युरियासिटी आहे की रुपाली चाकणकरांचा व्हिडिओ येईल का. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये महत्वाचा प्रश्न काय माहितीये का, कॅप्टन खरात, त्याचे व्हिडिओ, त्याच्याकडे गेलेल्या महिला, त्याच्याकडे गेलेले नेते, त्याच्याकडे गेलेले अधिकारी, ज्या महिला गेले त्या महिला, आणि कोण कोण मूत्र पिलं, मूत्र पिल्यानंतर तिच्यासोबत काय काय झालं, आणि किती आता स्पष्ट शब्दातच बोलते, ती किती उघडी झाली, की किती नागडी झाली. आणि अशोक खरातनी त्याच्या त्यासोबत काय काय केलं. म्हणजे हा एक एवढाच मुद्दा महाराष्ट्रामध्ये उरलेला आहे. खरं तर मी असं म्हणेल, खरोखर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची पूर्णपणे वाट लागलेली आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भोंदू बाबाला नेते मंडळींनी अभय देणे आणि 15,000 कोटीची मालमत्ता गोळा करू लागणे हे खरोखर लज्जास्पद आहे. परंतु त्याही पेक्षा सध्याच्या परिस्थितीत महागलेलं सिलेंडर, महागलेलं पेट्रोल, डिझेल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर किंवा महाराष्ट्राच्या रोजगारावर आलेला प्रश्न बाजूला राहून केवळ कॅप्टन खरात प्रकरण हे एवढंच या महाराष्ट्रामध्ये महत्वाचं आहे, बाकी काहीही महत्वाचं नाही आहे. ही खरी बीजेपीची समय सूचकता आहे.
कोणत्या वेळेवर कोणतं प्रकरण बाहेर काढावं आणि मूळ मुद्दा कसाला बाजूला ठेवावा हे खरं बीजेपी आणि या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीच करू शकतात. धन्यवाद. बाकी आपण समजदार आहोत. सध्या चालू द्या. गॅस सिलेंडर नसलं तरी चालेल, पेट्रोल महागलं तरी चालेल, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही तरी चालेल, परंतु कॅप्टन खरातच्या व्हिडिओ पाहण्याची जी आपली क्युरियोसिटी आहे ती कायम ठेवा आणि असेच राहा. धन्यवाद.